नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबतचा हा आज दिनांक 15 जुलै 2024चा शासन निर्णय आपण येथे पाहू शकतात। तर मित्रांनो, शासन निर्णय काय सांगतोय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित सचिव स्तरीय समित्या गठीत करण्याबाबत येत आहेत। तर यामध्ये लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती, तर यामध्ये आपण हे पदनाम पाहू शकतात। 1, 2, 3 हे 3 प्रकारचे जे काही पदनाम आहे आणि समितीमधील पदनाम अध्यक्ष, सदस्य आणि सदस्य सचिव। त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे आपण पाहू शकतात की समितीची कार्यकक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल हे तयार करणे, त्याचप्रमाणे सदर पोर्टल गो लाईव्ह करणे, योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे। तर यामध्ये लाभार्थी निश्चित समिती, तर यामध्ये आपण हे पदनाम पाहू शकतात हे, आणि त्याचप्रमाणे समितीमधील पदनाम आपण येथे या राखाण्यामध्ये आपण पाहू शकतात। तर समितीची कार्यकक्षा केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची, उदाहरणार्थ PM किसान, पोषण, मनरेगा व जे काही अन्य तत्सम योजना असतील, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर युनिक लिस्ट उपलब्ध करून देणे। त्यानंतर ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेच्या लाभार्थी नाहीत, त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत ठरविणे। त्याचप्रमाणे मित्रांनो, उपरोक्तप्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिताची पद्धती निश्चित करणे। तर यामध्ये लाभ अदायगी प्रणाली समिती आपण या चौकोनामध्ये आपण हे पाहू शकतात। तर समितीची कार्यकक्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्तप्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे। त्याचप्रमाणे येथे मित्रांनो, आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक, पोस्ट पेमेंट बँक, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायगीमध्ये सुसूत्रता व गती आणणे। या संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे। उपरोक्तप्रमाणे गठीत तिन्ही समित्या मुख्य सचिव यांना दैनंदिन अहवाल माहिती सादर करतील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा हा सांकेतिक क्रमांक आपण येथे पाहू शकता। तर हे होतं एक मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाचं असं एक अपडेट। तर भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।